नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आज मी व्हिडिओ घेऊन येतो आहे की महाराष्ट्रातल्या 32 सीट्स ज्या महायुती जिंकेल. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छा होतं की मागच्या वेळेस म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये एन डी एला बी जे पी लीड एन डी एला 41 सीट्स आल्या होत्या. त्यामध्ये 23 बी जे पीच्या आणि 18 ह्या उद्धव ठाकरेंच्या आल्या होत्या. यावेळेस महाराष्ट्रामध्ये सिग्निफिकंट लॉस हा बी जे पी आणि एन डी एला होणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये यावेळेस 32 सीट्स +-2 याच्या पलीकडे बी जे पी किंवा एन डी ए जाताना दिसत नाही आहे मित्रांनो. तर मी सीट्स नोट केल्यात, त्या सीट्स तुम्हाला मी वाचून दाखवतो. बट तुम्हाला परत एकदा सांगतो की 4 जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा मी जर चुकलो तर मी तुमची क्षमा मागेल. पण यातल्या मॅक्झिमम सीट्स जशाच्या तशा येतील आणि आल्या तर तुम्ही ॲप्रिशिएट करू शकता. तर प्लीज हा व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. सबस्क्राईब करा, त्याची गरज आहे, कारण की नवीन चॅनल आहे, खूप सारा रिसर्च करावा लागतो, खूप साऱ्या लोकांचे ओपिनियन्स घ्यावं लागतात, त्यानंतर व्हिडिओ बनवावा लागतो. ठीक आहे, तर मी एक एक नाव तुम्हाला सांगतो आणि मी जे काही नाव वाचून दाखवणार आहे ते जिंकणाऱ्या कॅन्डिडेटचे आहेत. म्हणजे मी 32 नावं याच्यावर लिहिले आहेत, ते जिंकणारे कॅन्डिडेट आहेत, शिवसेना आणि बी जे पी यांचे मिळून. मी राष्ट्रवादीचे अजितदादा पवारांच्या सीट्स वेगळ्या ठेवल्या आहेत, पण या 32 सीट्स कमीत कमी बी जे पी जिंकेल. मी एक करून तुम्हाला हे सीट्स सांगतो. पहिली सीट नंदुरबारमध्ये बी जे पीच्या कॅन्डिडेट्स आहेत हिना गावित या मागच्या वेळेस पण उभ्या होत्या आणि यावेळेस पण त्यांची ही सेकंड टर्म आहे आणि हिना गावित या विजय होणार आहे नंदुरबारमधनं. सेकंड सीट ही आहे धुळेमध्ये सुभाषजी उभे आहेत. सुभाषजीची सुद्धा ही सेकंड टर्म आहे. मागच्या टर्ममध्ये ते विजय झाले होते, या टर्ममध्ये पण त्यांना तिकीट भेटली आणि या टर्ममध्ये पण सुभाषजी हे विजय होणार आहेत. तर धुळेसुद्धा बी जे पीकडे जाणार आहे. तिसरी जळगाव. आता जळगावमध्ये कॅन्डिडेट बी जे पीने चेंज केला आहे. पहिले तिथे कॅन्डिडेट होते उमेश पाटील, आता तिथे स्मिताजी कॅन्डिडेट आहेत, किंवा उलटं असं काय असेल. पण जळगाव ही सीट बी जे पीच्या खात्यामध्ये जाणार आहे, म्हणजे बी जे पी जळगाव ही सीट जिंकणार आहे. त्यानंतर रावेरमध्ये रक्षा खडसे तुम्हाला माहिती असेल, एकनाथ खडसे यांच्या सूनबाई. तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारमध्ये होते आणि काही दिवसाआधीच ते बी जे पीमध्ये येण्याची त्यांनी इच्छा दाखवली. तर रावेर या मतदारसंघामधून त्यांचा एक मोठा विजय परत होणार आहे. तर रावेर मतदारसंघ हा बी जे पीकडे जाणार आहे. त्यानंतर अकोलामध्ये तुम्हाला माहिती असेल की संजय धोत्रे हे तिथे खासदार होते आणि वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर हे नेहमी उभे राहायचे आणि मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम आणि दलित हे मतांची दुभागणी झाल्यामुळे संजय धोत्रे यांचा विजय हा एक सुकर विजय व्हायचा. यावेळेस त्यांच्या जागी अनुप संजय धोत्रे हे उभे आहेत आणि ते सुद्धा अकोला मतदारसंघ यामध्ये विजय होणार आहेत. तर ह्या झाल्या 5 सीटा. अमरावतीची सीट यावेळेस खूप म्हणजे आकर्षणाचं केंद्र झालं होतं मित्रांनो. यावेळेस नवनीत राणा या बी जे पीच्या सिम्बॉल उभ्या होत्या. मागच्या वेळेस त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी पण सपोर्ट केला होता आणि मागच्या वेळेस त्या निवडून आल्या. यावेळेस सुद्धा बी जे पीच्या तिकीटवरती त्या उभ्या आहेत आणि त्या 100% मित्रांनो निवडून येणार आहेत. तर अमरावती ही सीटसुद्धा बी जे पीच्या खात्यामध्ये चालली आहे. त्यानंतर नागपूरमध्ये मी तुम्हाला काही दिवसाआधीच एक व्हिडिओ बनवला होता की नितीन गडकरी हरू शकतात. पण त्या व्हिडिओच्या शेवटी मी हेही सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणाची म्हणजे खूप मोठी मार्जिन नितीन गडकरींना मिळणार नाही, पण नितीन गडकरी हे नक्कीच विजय होतील. ती मार्जिन कमी असू शकते, पण नितीन गडकरी हे विजय होणार आहे. तर नागपूर ही सीटसुद्धा बी जे पीच्या खात्यामध्ये जाणार आहे. त्यानंतर भंडारा गोंदियामध्ये सुनीलजी उभे आहेत आणि भंडारा गोंदियामध्ये मागे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर ते निवडून आले होते मोठ्या मताधिक्य घेऊन, त्याच्यापेक्षा कितीतरी पट किंवा त्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन यावेळेस बी जे पीचे तेच कॅन्डिडेट सुनीलजी परत निवडून येणार आहेत. तर भंडारा गोंदिया ही सुद्धा सीट बी जे पी जिंकणार आहे. त्यानंतर हिंगोली ही सीट एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तर त्यांचे कॅन्डिडेट तिथे आहेत बाबूराव कदम. तर बाबूराव कदम हे सुद्धा हिंगोलीमध्ये जिंकण्याचे प्रबळ चान्सेस आहेत आणि बाबूराव कदम जिंकतील असं माझं ॲनालिसिस मला सांगतं. तर बाबूराव कदम ही सीट म्हणजे हिंगोली ही सीट शिवसेना एकनाथ शिंदेकडे जाईल. त्यानंतर जालनामध्ये रावसाहेब दानवेवरती एक मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे की रावसाहेब दानवे कशा प्रकारे जिंकतील आणि रावसाहेब दानवे जिंकण्यामागे मनोज जरांगेचा कसा मोठा हात आहे किंवा मराठा आंदोलक मंगेश साबळे यांचा कसा मोठा सिंहाचा वाटा राहणार आहे, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. तर जालनामध्ये सुद्धा रावसाहेब दानवे जिंकतील आणि एक चांगल्या मार्जिनने रावसाहेब दानवे जिंकतील. त्यानंतर दिंडोरीमध्ये भारती पवार ह्या ज्या कॅन्डिडेट आहेत, भारती पवार यांचा विजय होणार आहे. तर भारती पवार या जिंकतील. भरपूर
नॅरेटिव्ह असे चालवले जातात की भारती पवारांनी काम केलं नाही किंवा भारती पवारांची आदिवासी समाज हा नाराज आहे, पण असं काही असं नाही आहे मित्रांनो. भारती पवार या कम्फर्टेबल मार्जिनने जिंकणार आहेत. त्यानंतर नाशिक ही जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली आहे. हेमंत गोडसे त्यांचे कॅन्डिडेट आहेत तिथे. तर नाशिक जागासुद्धा महायुतीकडे येईल, म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडे येईल. पालघरमध्ये हेमंत विष्णूजी हे कॅन्डिडेट आहेत BJPचे. तर पालघर सीट ही मागच्या वेळेस शिवसेना उद्धव ठाकरेंकडे होती, पण यावेळेस ही सीट BJPने वापस घेतली आहे. तर पालघरमध्ये BJP याचा विजय होणार आहे. भिवंडीमध्ये कपिल पाटील. तर तुम्ही खूप दिवसापासून ऐकत असेल एक नॅरेटिव्ह सुरू आहे की कपिल पाटील यांची सीट धोक्यामध्ये आहे, की कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्रीसुद्धा होते. तर नाही मित्रांनो, कपिल पाटील ही त्यांची सीट जिंकणार आहे. तर कपिल पाटील भिवंडी जिंकणार आहेत. त्यानंतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे एक मोठ्या मार्जिनने जिंकणार आहे, कारण की त्यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरेंनी सुद्धा असा मोठा काही स्ट्रॉंग कॅन्डिडेट दिलेला नाही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे ही कल्याण सीट जिंकणार आहे. त्यानंतर ठाणेमध्ये नरेश मस्के, राजन विचारे हे त्यांच्या अगेन्स्टमध्ये आहे. आता तुम्हाला माहिती असेल की राजन विचारे आणि एकनाथ शिंदे हे कधी काळचे कलिग्स आपण म्हणू शकतो त्यांना, किंवा मित्र होते. परंतु आनंद दिघे साहेबांचे दोघे शिष्य होते. पण राजन विचारे सध्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. आणि नरेश मस्के हे ठाण्याचे माजी महापौर हे सुद्धा आहेत. तर नरेश मस्के हे ठाणे हा मतदारसंघ जिंकणार आहे. तर ही शिवसेना एकनाथ शिंदेकडे सीट जाणार आहे. त्यानंतर मुंबई नॉर्थमध्ये पियुष गोयल, द ब्ल्यू आय बॉय ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, मोठे मंत्रालयसुद्धा त्यांनी, कॉमर्स मिनिस्टरसारखे मंत्रालयसुद्धा त्यांनी सांभाळले आहेत. आणि मुंबई नॉर्थ या सीटवरनं पियुष गोयल हे जिंकणार आहेत. त्यानंतर मुंबई नॉर्थवेस्टमध्ये रवींद्र वायकर हे उभे आहेत. रवींद्र वायकर हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेनाचाच कॅन्डिडेट म्हणजे उद्धव ठाकरेंचा कॅन्डिडेट आहे. पण रवींद्र वायकर हे इथे विजय होताना दिसतात. त्यानंतर मुंबई नॉर्थवेस्ट मिहिरकोटेच्या उभ्या आहेत आणि मिहिरकोटेच्या ही निवडणूक जिंकणार आहेत. मुंबई नॉर्थवेस्ट BJPचे कॅन्डिडेट आहेत. त्यानंतर मुंबई नॉर्थ सेंट्रल तुम्हाला माहिती असेल की वर्षाताई गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांची फाईट आहे. आणि हा मागच्या वेळेस प्रमोद महाजनांची मुलगी त्यांचं नाव आठवत नाही आहे, महाजन ह्या तिथे उभ्या होत्या. परंतु यावेळेस ती सीट चेंज करून किंवा ते कॅन्डिडेट चेंज करून उज्ज्वल निकम यांना सीट देण्यात आलेली आहे. तर ही सुद्धा सीट BJP जिंकणार आहे. त्यानंतर मुंबई साऊथ यामिनी जाधव शिवसेना. हो मित्रांनो, तुम्हाला हे नाव थोडं शॉकिंग वाटेल की यामिनी जाधव एवढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी कसं काय जिंकू शकतात. तर मित्रांनो हो, यामिनी जाधव ह्या मुंबई साऊथमधनं शिवसेना एकनाथ शिंदे यांचे कॅन्डिडेट आहेत आणि ते जिंकणार आहेत. त्यानंतर मावळ लोकसभा एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि एकनाथ शिंदे साहेबची शिवसेना मावळ हा मतदारसंघ जिंकणार आहे. त्यानंतर पुणे, मुरलीधर मोहोळ हे पुण्यामधून कॅन्डिडेट आहेत. ते पुण्याचे माजी महापौरसुद्धा होते आणि त्यांच्याविरुद्ध धंगेकर हे कॅन्डिडेट आहेत काँग्रेसचे. इथे मोठ्या मार्जिनने किंवा चांगल्या मार्जिनने मुरलीधर मोहोळ हे जिंकणार आहेत. त्यानंतर शिर्डीमध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे उभे आहेत आणि शिर्डी हा मतदारसंघसुद्धा शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आहे. बीडवरती मी 1 नाही 2 नाही 3 व्हिडिओ बनवले आहे मित्रांनो की बीड कशाप्रकारे बीडमध्ये एक टफ फाईट झाली आणि टफच म्हणू शकतो मित्रांनो. ज्या ठिकाणी पंकजाताई 5 लाखाच्या मार्जिनने निवडून येऊ शकल्या असत्या तिथे मार्जिन ही 1,50,000 70,000 एवढे होईल. म्हणजे मार्जिन ही नक्कीच कमी होईल. तो विजय सुकर राहणार नाही. ज्या प्रकारची दमछाटी BJPच्या नेत्यांची, पंकजाताईची किंवा धनंजय मुंडेंना ज्या प्रकारची मेहनत पंकजाताईंना निवडून आणण्यासाठी करावं लागली किंवा एकनाथ शिंदे, अमित शहा, नरेंद्र मोदी यांना तिथे सभा घ्याव्या लागल्या, त्यावरून हे लक्षात येतं की बीडची निवडणूक ही नक्कीच सुकर नव्हती. आणि ज्या प्रकारचा जातीवाद, मी परत जातीवाद वापरतो, ज्या प्रकारचं जहर मोठ्या साहेबांच्या सांगण्यावरून जरांगे पाटलांनी समाजामध्ये पसरवलं, त्यावरून ही निवडणूक खूप कठीण झाली होती आणि इथे पंकजाताई मुंडे जिंकतील. त्यानंतर लातूरमध्ये सुधाकर तुकाराम हे कॅन्डिडेट आहेत. तर लातूर ही सीट BJP जिंकणार आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये राम सातपुते हे सुद्धा विजयी होतील. सांगलीमध्ये संजय काका पाटील हे सुद्धा BJPचे कॅन्डिडेट आहेत आणि ते विजयी होणार आहेत. रत्नागिरीमध्ये मित्रांनो नारायण राणे हे मोठ्या मताधिक्याने तिथे निवडून येतील. विनायक राऊत यांच्या विरुद्ध त्यांची फाईट आहे आणि रत्नागिरीमध्ये नारायण राणे हे मोठ्या प्रमाणात निवडून येतील. त्यानंतर हातकंगलेमध्ये शिवसेना, हातकंगले जी लोकसभा मतदारसंघ आहे
त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा जो कॅन्डिडेट आहे तो निवडून येईल, म्हणजे शिवसेना तिथे निवडून येईल. आणि शेवटी कोल्हापूर मित्रांनो, सगळ्यात आधी छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा. आता हा जो विषय आहे हा छत्रपती शाहू महाराजांविषयी नसून हा लोकसभेमध्ये कोणते कॅन्डिडेट जिंकेल किंवा कोण जिंकणार नाही याच्याबद्दल आहे. आणि मित्रांनो, असं माझं मत आहे, ते चुकीचं पण असू शकतं, कारण छत्रपती शाहू महाराज जिंकावे ही सगळ्यांची इच्छा. पण जेव्हा राजकारणामध्ये तुम्ही असता किंवा युद्धाच्या मैदानात तुम्ही उभा असता तेव्हा कोण जिंकेल आणि कोण पडेल, म्हणजेच कोण हारेल, हे जनता ठरवत असते. आणि माझं असं मत आहे की संजय मांडलिक जे छत्रपती शाहू महाराजांविरुद्ध उभे आहेत ते कोल्हापूर जिंकतील. तर मित्रांनो, ह्या 32 सीट्सचं विश्लेषण मी, म्हणजेच 32 सीट्सची नावं तुम्हाला सांगितले आहे की ज्या ठिकाणी महायुती ह्या सीट्स नक्की जिंकेल. मित्रांनो, एक गोष्ट खरी की महायुतीला मोठ्या प्रमाणावरती लॉस हा महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. मागच्या वेळेस ज्या 41 सीटा आल्या होत्या त्या 41 सीटा रिपीट करणं इट्स मोर लाईक इम्पॉसिबल टू BJP अँड शिवसेना अँड राष्ट्रवादी काँग्रेस, दॅट इज अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस. पण मित्रांनो, अजितदादा पवारविषयी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही प्लीज बघा. आणि मित्रांनो, ह्या 32 ज्या सीट्स सांगितल्या याच्यामध्ये मी बारामती सांगितली नाही, पण बारामती मित्रांनो नक्कीच सुनेत्राताई पवार ह्या जिंकणार आहेत. सुनील तटकरे हे सुद्धा जिंकणार आहेत. आणि आढळराव पाटील शिरूर मतदारसंघ हे सुद्धा यांच्याकडे जाऊ शकतो. अजितदादा पवार यांच्याकडे जाऊ शकतो. तर अजितदादाचं स्वतःच्या सगळ्या सीट्स जे जिंकल्या तर मला आश्चर्य होणार नाही, पण अजितदादा पवारांच्या ह्या सीट्स मी वेगळ्या ठेवल्या आहे. पण महाराष्ट्रामध्ये ह्या 32 सीट्स कमीत कमी महायुतीला मिळेल. आणि अशा काही सीट्स आहेत ज्या खूप टफ कॉम्पिटिशनमध्ये आहे, ज्यांचं प्रेडिक्शन करणं खूप कठीण असतं मित्रांनो, कारण की तिथे कॉम्पिटिशन एवढी टफ असते. लोकसभेमध्ये 1000, 10,000, 20,000, 30,000ची मार्जिनसुद्धा निग्लिजिबल असते, कारण की मतदारांचा आकडा हा 13 लाख, 14 लाख, 15 लाखपर्यंत गेलेला असतो. तर प्लीज मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला किंवा विश्लेषण कसं वाटलं हे तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटू. धन्यवाद.